रामराम भाऊन, विहिरीमध्ये जर पवायचं असेल तर हातपाय हलवाच लागणार आहे, त्याच्याशिवाय माणसाचा जीव वाचणार नाही. असाच प्रकार झालाय की ह्या कंपनीवाल्यांना वाटायला लागले की सगळे ड्रायव्हर भाऊ एकत्र येऊ शकणार नाही, ह्यांच्यानं काही होणार नाही, ह्यांनी जर गाड्या बंद ठेवल्या तर ह्यांचं घरदार चालणार नाही, ह्यांचा हातावरती पोट आहे. हा भ्रम आपल्याला तोडायचा भाऊ. हा भ्रम तोडण्यासाठी तुम्हाला सांगतो भाऊन, 15 तारखेला आपल्याला आझाद मैदानावरती यायचंय. ह्याच्यासाठी यायचंय की भाऊन आपल्या हक्काचे रेट आपल्याला भेटले पाहिजे. जो पुणे आरटीओनं जो GR काढला मीटर प्रमाणे, त्या मीटर प्रमाणे पण कंपनीवाले आपल्याला पैसे द्यायला नकार करतात. म्हणजे ही मनमानी कुठे तर थांबली पाहिजे भाऊन. आता मला सांगा, आता 2-4 दिवसापूर्वी काय व्हायला लागले, सकाळचे रेट वेगळे, दुपारचे रेट वेगळे, रात्रीचे रेट वेगळे. ही मनमानी आपल्याला थांबवायची भाऊन. त्याच्यामुळे सांगतो भाऊन, हे तुमचं आणि माझं एकट्याचं काम नाही. सगळे जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकत्र येत नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्याच्यासाठी सांगतो भाऊन, 15 तारखेला आपल्याला आझाद मैदानावरती एकत्र यायचंय. जोपर्यंत तुम्ही येणार नाही हे काही होणार नाही. त्याच्यामुळे सांगतो भाऊन, मी येणार आहे, तुम्ही पण या. ते पण कुठं? आझाद मैदान यावाच लागणार. मी येणार आहे, तुम्ही पण या. आपण नक्कीच भेटू आझाद मैदानावर. लक्षात असू द्या. चलो मुंबई, चलो मुंबई, आझाद मैदान. आझाद मैदान.